यदा कदाचित कीर्तनकाराचा पोरगा बेवडा निघू शकतो, पण वारकऱ्याचा मुलगा आमदार झाला हे नाविन्य आहे. नाही तर आमचे जवळजवळ कामातून जायलाच माल आमचा. आणि माना नाही तर नका मानू, पण गाथा सांगतोय माझ्या वडिलाची बोलत जायचं कीर्तनाला. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि आता ज्ञानाशिवाय पर्याय नाही. इथं आपण आलोय, आता कीर्तनाला सुरुवात. फक्त ए बऱ्या, आता ह्या आमदार साहेबांच्या अभिष्ट कीर्तनाला इंदुरीकरचं कीर्तनी म्हणल्यावर त्या माणसाला ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बांगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठेवलं आता या माणसाबद्दल आज्ञार्थी एक वाक्य का बोलायचं माहिती का? काही असू ते पक्ष विक्षेप तो विषय बाजूला आहे, पण तो माणूस वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. नाहीतरी जवळजवळ संप्रदायाचं आणि राजकारणाचं कोणत्याच बाबतीत जमत नाही. पण या माणसाने कसं जमावलं त्याचं त्यालाच माहिती. नाही तर पुढारी कुठं गंधन माळण असं कुठं राहतं का? पुढारी म्हणजे 5 वाजता डोळे लाल, 5 वाजता डोळे लाल, सकाळी काळे डोळे. पण या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, की हा माणूस हे आमच्या वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी माणूस आहे. हे कौतुक आहे. आता त्यांनी फक्त एकच करायचं आमचं काम. आपलं काम थोडं वेगळं आहे. आमचं काम एकच करायचं का 8-15 दिवसात 100-200 लोकांमध्ये का होईना पण कीर्तन सुरू झाली पाहिजे, एवढं काम त्यांनी करायचं. आम्हाला लई मोठा दुष्काळ काढला आम्ही. महाराज कोरोनानं कोणाचीच जिरवली नाही, एवढी आमची जिरवली. फोन चालू ठेवून रिंग वाजाना रे, फोन चालू ठेवून. नाही तर आमचे गायक वादक पहिले भजनाला बोलवले ना, सप्त्याला जेवायला लय ठेप, भजे नको भात दे. आता म्हणते काही दे, बोलव बो. आणि कोरोनामध्ये महाराज मंडळी आणि आमदार साहेब, कोरोनामध्ये दुकानदारांचा तोटा झाला नाही, अजिबात नाही. फळीवर करून का होईना पण डाव लावला. हा विनोद नाही, फक्त बारीक वाक्य आहे का बरं का. ज्यांनी ज्यांनी धर्म संस्कृती टिकावली त्यांनाच त्रास झाला. तमाशा बंद. परत ऐका, काही का असो पण त्यांच्याकडे निदान संस्कृतीचं काहीतरी जतन आहे. तमाशा, जागरण गोंधळ, कीर्तनकार, रामायणकार, भजनकार, माळ विकणारे, गंध विकणारे, फुलं विकणारे, उपजीविका भगवंतावर करणारे, सगळ्यांचं वाटोळं झालं. कोणला बसलेल्या माणसाला दारू मिळाली नाही. का बा 2-4 दिवस मिळालीच नाही. दारू मिळाली, जुगार मिळाली. म्हणून तुमच्या वाढदिवसाला तुम्ही संकल्प करून टाका का 8 दिवसात कृष्णाष्टमीचे सप्ते प्रत्येक गावात 100-200 लोकात करा. याच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अहो पूर्वी आमच्या बायका आम्हाला विचारायच्या आज कधी येणार आहे. आता विचारित आज जाणार आहे का. हसत हसत जगा. जाऊ द्या, माझ्या पुढे बसल्यावर 15 मिनिटामध्ये तुमचं 6 महिन्याचं दुखणं तर गेलं. हसलं पाहिजे. या जगात एकच गोष्ट आहे
हसणे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तर इतके नालायक आहेत, कानात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळ्यात दुखातं का काय काय कळा, कणतो नुसता हसणं. जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषध, हसणे. हसणे. आणि हसत जा तुम्ही. आता 1 तास अजून जर माझ्या पुढे बसले ना, वर्षातलं दुखणं गेलं. सगळे लोक परत ऐका. इथपर्यंत आलो आपण. म्हणजे यांना वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा काय, कीर्तन चालू करणे. 100 वर्ष तुम्हाला भ्याव नाही, आपल्या कशा वेळ लिहून घ्या. आपले वाक्य खोटे नाही ठरत कधी. हा मग मी आलो म्हणले होते, आलेच. आपलं एक नाही मारा, माना नाही तर नका मारू, पण चांगल्या कर्माला फळ आहे. असं कसं कुणी काही म्हणेल याला काय किंमत आहे. ते शिट्ट्या मारते वगैरे हिनावाला इकडे सर. एक वाक्य नीट ऐका महाराज. आमदार साहेब, सगळे महाराज मंडळी ऐका. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती, नव्हती होते. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. डॉक्टर महिन्याला ठेवणारी लोक होती. आणि डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती. त्यांचे बाप वाचले नाही. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती. मग ऐका आता, पैसा कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, भाऊबंद कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही कधीच नाही. पुन्हा त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा. आजच्या कीर्तनाला सुरुवात करताना पहिला मुद्दा तुम्ही बोलत जायचं पटकन. बैठे 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 सावधान. सावधान म्हणजे उरफाट भरतो. ऑनलाईन क्लास आहे ना, अरे काय ऑनलाईन काय अभ्यास करते का, हे मॅडम डिलीट करतात गाणे ऐकते, हे काय करते. हा आता सावध. फक्त माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे. नामदेवरायाचं चरित्र सांगितलंय. आता मला तुम्हाला मुद्दा सांगायचा ना, अभंगाला सुरुवात करायला फक्त बोलत जायचं. बैलाला आहार आहे. बैलाला आहार आहे मान्य. बैलाला निद्रा आहे. बैलाला आहार आहे, बैलाला निद्रा आहे, बैलाला भय आहे, आणि बैलाला मैथून आहे. बैलामध्ये मैथून आहे, माणसामध्ये मैथून आहे. बैलामध्ये आहार आहे, माणसामध्ये आहार आहे. बैलामध्ये निद्रा आहे, माणसामध्ये निद्रा आहे. बैलामध्ये भय आहे, माणसामध्येही भय आहे. मग बैलाला एकादश का नाही. किंवा म्हशीला सोमवार का नाही. कुत्र्याला माळ का नाही. याचं उत्तर एज्युकेटेड लोक आहे का. हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ वर्ल्ड इज कम्प्लीटली झिरो. माणसं बुद्धिमान झाली, पण एक वर्ग देव नाही म्हणणार आहे. मान्य मान्य. परत ऐका जागेवर या. एक वर्ग देव न म्हणणार आहे, एक वर्ग देवाला अतिशय मानणार आहे, आणि देव न मानणाऱ्यांची संख्या सध्या वाढली. त्याचं उत्तर ऐकायचं आणि पुढे चालायचं. आता शिकलेले लोक नीट ऐका. जगात 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. पोरं कमी एवढ्या शाळा झाल्या. मास्तर पोरं सापडी जातात आपल्याकडे घाल म्हणून. हा म्हणणं घाडू कुडू कुडू एकटंच आहे. 4 गाड्या वाट्यावरून जात्या. आता तुम्हाला प्रश्न विचारतो. देव न मानणाऱ्यांना देव, मी तुम्हाला पहिला कळवतो कसं आणून घालतो बा. देव न मानणाऱ्यांना प्रश्न आहे. वाक्य नीट आहे का. डॉक्टर सगळे आहेत आपल्याकडे आहेत. नीट आहे का. रक्ताचा रंग लाल आहे. सावध राहायचं बरं का, परत घोटाळा नाही करायचा. रक्ताचा रंग लाल आहे.
त्याच्यात दोन प्रकारच्या पेशी आहेत, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. व्हाईट ब्लड कॉर्पसचा आणि रेड ब्लड कॉर्पस. आणि हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. रक्त खाण्यासाठी अन्नाची गरज आहे, अन्नामध्ये व्हिटॅमिन असण्याची गरज आहे. मग एवढं जर डॉक्टरला कळलं तर आतापर्यंत जगातल्या एकाही डॉक्टरनं रक्त बनवायचा कारखाना का काढला नाही? मग अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. डोकं लावायचं नाही परत, याचा अर्थ देव. बस आता फिट बसलं. एखादा म्हणला नाही पटलं, दुसरं उत्तर. दुसरं उत्तर, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे. लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, साखरेत गोडी आहे, हृदयात देव आहे. मग एखादा म्हणाला आम्हाला या गोष्टी पटत नाही. तुम्हाला कॅन्सर माहित आहे, तुम्हाला बीपी माहित आहे, तुम्हाला शुगर माहित आहे, तुम्हाला हृदयाचे 4 कप्पे माहित आहे, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, फुफ्फुस माहित आहे, हृदय माहित आहे, ब्रेन माहित आहे. मेंदूला 2 भाग आहेत, लहान मेंदू आणि मोठा मेंदू. त्याला 3 आवरण आहेत, दृढ आवरण आहे, जाला आवरण आहे, मध्य आवरण आहे. त्या मध्यभागी प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ आहे. एवढं जर तुम्हाला माहित आहे तर मला कोणत्याही डॉक्टरनं प्रश्न द्या, फक्त मरताना काय जातं एवढं सांगा. कोणत्याही डॉक्टरने सांगावं तुझा बाप हॉस्पिटलमध्ये मरताना तुझ्या बापाचं हे गेलं नाही का? गेलं, पण काय गेलंय? आता लय डोकं खाजवायचं काम आहे. काय गेलंय? अरे गेलंय ते दिसत नाही, पण आहे त्या चैतन्याचं नाव देव आहे. त्या चैतन्याचं नाव देव आहे, सर्वाघटी. आणि त्याला पुरावा सांगतो, आहे त्या चैतन्याचं देव आहे. मग देवाची व्याख्याच ऐका. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल, इट इज कॉल्ड गॉड. जे कोणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देवा ही देवा डोकं नाही लावायचं बरं का. देव 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 देव. आता हे किती जरी बोलले तर घरी गेल्यावर जी झक मारायची ती मारणार. म्हणजे देव, बस देव आहे. पुरावा त्याला 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावा. पुन्हा डोकं लावायचं नाही. देव आहे. आता थोडं मागण येतो. आहार आहे, निद्रा आहे, भय आहे, मैथून आहे. तो विषय संपला. पण हात फक्त माणसाला आहे. एज्युकेटेड लोक, 10वीच्या पुढचे 12वीच्या पुढचे एज्युकेटेड लोक, प्राध्यापक विद्यापक नीट आहे का, शिक्षक विक्षक, बरे बंद कर दे. हात सगळ्यांना आहे ना. हात 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 हात. आता ऐका. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं, आणि धन शुद्ध होतं दानानं. कोरोनाच्या काळामध्ये 2-3 हजार लोकांना घातलेलं जेवण आमदार साहेबांचं धन शुद्ध झालं. आणि गरिबावर केलेले उपकार कधी वाया जात नाही. श्रीमंतावर कधी उपकार करायचे नाही. नाही नाही, जे खाऊन खाऊन माजले त्यांना जेवायला बोलवण्यात मजा काय. अन्नाची जलद. महिला मंडळ, बरे तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही. नको बाई, तू येऊ नको, खाऊ नको, कारण आली तरी ती रोग्यातच ना. मी चहा पे, तू येऊच नको.
त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि लुगड्याच्या पदरात तिला थोडं बांधून द्या. तिच्या मुलांच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटेल. श्रीमंतांना मदत करण्यात मजा नाही, कारण आपण जी माणसं आहेत, आपण शिवाजी संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत. हे 96 कोणी खानदान रक्त आहे. तुमचे रक्तच 90 पिऊ गोठले नालायक हो तुम्हाला. अरे व्हॉटर मिशन आहे नालायक हो. 10 रुपयात तुम्ही मला लाज वाटते का? ए भंगरी अंडरपेंडला गुचिला झाल्या क्वार्टर आणतो तू खाजी तिंडत आहे का? आपण माणसं कोण आहेत? वाघ फाडला होता संभाजीनं. आपल्या बसलेली पोरं सुरांनी दायका 10वीच्या पुढचे तोंडगे. दारू आपल्या तोंडाला शोभत नाही. आमच्याकडे 16व्या वर्षाच्या राजानं राज्य स्थापन केलंय. आमच्याकडे 22व्या वर्षाच्या मुलानं जगाची आई तयार केली आणि 42व्या वर्षी आमच्यातला जगत गुरु झालाय. आपल्या तोंडाला शोभत नाही. आपण माणसं भंगार आहे काय? वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ 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 गोवा नाही वाघ. थोबाड सडले नालाय गोवे खाऊ खाऊ लाज नाही वाटते. वाघ 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 कळत तुम्हाला? वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा झाला बिबट्या. आपण माणसं कोण आहेत? आपण माणसं कोण आहेत? राजे राजे तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे हे रक्त आहे. आधी लग्न कोंडाण्याचे मग लग्न रायबाचे. आपण माणसं कोण आहेत? राजे राजे खबरदार जर काच मारली चाल पुढे शिंदल्या उडवीन राय राय. हे बुटाची पॉलिश करून हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे. बुट साठून जगणार रक्त नाही. सगळ्या समाजाने त्रास दिलाय, पण महाराज लोकांनी छळू द्या, घरच्याने छळू द्या, जवळच्याने छळू द्या, कोणी छळू द्या, जगाच्या मालकानं गाठा पाण्यात सांभाळलाय. गाथा सांभाळणारा कोण आहे? पांडुरंग परमानंद. येऊ द्या त्रास. कारण आपण माणसं कोण आहे? भीती नाम तुझी मुडी गडगडणारा स्वामीच्या चिरतालीला जबाबला देवा सह्याद्रीचा सिंहगड शिवशंभोराचा महाराज माझा हे महाराज माझा गरजा महाराज माझा हे महाराज माझा गरजा महाराज माझा केव्हा भद्रा कृष्ण कोयना भद्रा गोधावरी एकपणाने भरती पाणी रातीचा सागरी शिवपरीचा चट्टाना रमुने ते पाणी महाराज माझा जय महाराज माझा करला महाराज माझा जय महाराज माझा करला महाराज शिवाजी महाराज की हर झाला वाढदिवस. याच्यापेक्षा काय तरी काहींच्या तोंडात गोवा सर्वस हात इथे आपण
हात हात ए हात एक झालं फायनल. बोलणे 2, नीट बोला. हसणे 3. माणसाकडे काय आहे तेवढं सांगत होतो. ए बरे हात 1, बोलणे 2, हसणे 3. 3 झाले बरं का. हसत जा. हसणे 3, उभा 4. सगळे प्राणी आडवे आहेत, एवढाच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण अवताला सरळ आहे. गाय आडवी आहे पण दुधाला सरळ आहे. यावला दिसा सरळ आहे, वागायला आडवी आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4 आणि आनंद 5. आणि आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद आणि संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. हेची देई ग म्हणून आजच्या कीर्तनाला सगळ्या मंडळीला पहिलं कौतुक करावं ते भाजप सांप्रदायिक आघाडीच्या कार्यकर्त्यांचं. एवढं मोठं कौतुक केलं. दुसरं कौतुक करावं ते आमदार साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं. कारण आता कार्यकर्ते पहिले राहिले नाहीत. 15 वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या मागे हिंडणारा जो गट होता तो आपला माणूस मोठा होतोय म्हणून हिंडणारा होता. आता जो हिंडणारा गट आहे माई सुनका होईना अंगणवाडी चिटकाव म्हणून हिंडणारा गट. आता गटागटात तुम्ही बोलणारच नाही. आता गटागटात फरक आहे.
पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. आता वेगळा आहे. म्हणून आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला आपल्याला त्यांच्या कुळाला तर उद्दंड आयुष्य लाभू द्यायचं, हे तर मागायचंच आहे. पण समाजासाठी काही बंधनं आता पाळायची आहेत. ती 1-2-3 बंधनं सांगतो, तेवढी पाळावाच लागतील. वारकरी संप्रदायातल्या सगळ्या भजनी मंडळांनी, गायक वादकांनी, महाराज मंडळींनी एक आमदार साहेबांचे कार्यकर्ते, गावातले 2-4 गावचे लोक, आपल्याकडे माणूस मेला पटलं तर हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणत. कारण माझ्या आयुष्यात एकच खोडे महाराज, मी खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. आता हे कॅमेरे फिमेरेवाल्याला मी का बोलतो माहिती का महाराज, हे 2 तास कीर्तन देतात पण अख्खं युट्यूबला टाकत नाही. माझं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकतात. म्हणजे हे माझंच ऐकतात, माझ्या ठोकते अशी नालायक अवलाद दे. पैसे हे कमी आणि इज्जत आपली घालतात. बरं हे काय करतात महाराज हलकट क्वालिटीचे, हे अगोदरच्या वाक्याचा संदर्भ घेत नाही, मागचा घेत नाही, मधलं कुठंतरी वाक्य घ्यायचं आणि दुसऱ्याला मानसिक त्रास द्यायचा. तो मी 2 वर्ष भोगलाय. यांचं वाटूळच होणार. आणि आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आज पौर्णिमा आहे, तू 3 दिवसाच्या आत राहत नाही. तू इतके जुलाब होती ना, तुला तू चड्डी सोडू शकत नाही, बसलोच राह. आता एवढं खसकवलं तरी तुम्ही झक मारल्याशिवाय नाही रे. चांगलं असेल तर टाका. मग आपल्याला 2-3 संकल्प करायचे. पटले तर हा म्हणाय. सगळी माणसं पर्यावरणावर बोलतात, सगळे, पण आपल्याला पर्यावरणावर एकच वाक्य बोलायचं आहे. पटलं तर हा म्हणा. माणूस मेला, आपण जाळतो, जाळला का त्याची राख आपण नदीत टाकतो. पाया पडून सांगतो सगळ्या माणसाला, भारत ही संतांची भूमी आहे आणि नदी ही माता आहे. नदी ही माता आहे. आजपासून आमदार साहेबांच्या वाढदिवसापासून परिसरातली जेवढी गाव आहेत त्यांनी मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, नदीत टाकायची नाही, ओढ्यात टाकायची नाही. ती राख गुणीत भरायची, घरी घेऊन यायचं, शेतात 2-3 खड्डे करायचे, त्या खड्ड्यात ती राख टाकायची आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावायचं. भावपूर्ण श्रद्धांजली. यावर आपलं मत काय, हा किंवा नाही? आणि प्रत्येक व्यक्तीनं एक झाड लावलं, एक झाड आई वडिलांची आठवण म्हणून, आणि वर्षभर जर त्याला पाणी घातलं तर त्या साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. आता काही बावळाचं काय म्हणते, राख कुठं घरी आणतात का, मग बाप कुठं लाईट बंद करून आणतात का? बापाला लाईट बंद करून हाणलेलं चालतं. बापाच्या दहाव्याचे न्हाव्याचे पैसे बुडवणारी माणसं आहेत असे लई आहेत. फक्त कडक कपडे घालून येणे, त्या वागून इतके नालायक. थोर लग्न मागितलं तो म्हणला आपला काही संबंध नाही, धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. आणि हा नियम जर सगळ्यांनी केला, एक व्यक्ती एक झाड, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा होतील. मान्य मान्य मान्य. आणि ह्याच खऱ्या वाढदिवसाच्या पर्यावरणावर भाषण करून काय करायचं? या भाषणाने तर देशाचं वाटून झालं. सारखी भाषण करायचं काय? जो उठतो तो प्राण्यांवर बोलतो. जो उठतो तो, एखाद्यानं कावळ्याचा जीव वाचवला तर पेपरला बातमी येते, यांनी कावळ्यांना जीवदान दिले. एखाद्यानं मगरीला बाहेर काढलं, क्लिप तयार झाली. महाराज मग एवढे प्राण्यांवर बोलता, एवढा प्राण्यांचा अभ्यास करता, पण हिंदू धर्माचं दैवत असणारी गाय आजही दनादन कत्तल खाण्यात जाते, ती कुठं जाते? मग तिच्यावर कोण बोललं? कुत्रीला 3 पिलं झाले तर बातमी आली. कुत्रीला 6 पिलं झाली तर बातमी आली.
आणि आम्हाला पोचणारी आमची गाय टेम्पोत बसून कत्तल खाण्यात जाते. आम्ही काय बोलतो. आणि ही काळाची गरज आहे. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला शेतकऱ्याने एक संकल्प करायचा, वेळेला एक वेळेस उपाशी झोपेल पण माझी माता असणारी गाय मी कधी कापायला देणार नाही. मी उपाशी राहिलो तरी चालेल, माझं बनियान मळालं तर मी पलटी करून घालील, माझा शर्ट फाटला तर मी शिवून घालील, पण माझी माता मी टेम्पोत घालणार नाही. या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पटतंय. आता तिसरा मुद्दा कार्यकर्त्यांसाठी आहे. काय मी सांगितलं तर थोडं वाईट सांगणार पण फायद्यातच सांगणार. थोडं झोंबल तुम्हाला. सगळ्या कार्यकर्त्यांनी आता घरी गेल्यावर आपल्या घरातले जुने मोबाईल काढायचे. बरे काढायचे मोबाईल. ते काही इतके बिघडलेले नाही, थोडी बॅटरी गेली असेल, चार्जर गेला असेल, ते मोबाईल रिपेअर करायचे. 5-10 रुपये 50 रुपये खर्च येईल. ज्या ज्या गरीबाच्या मुलांना शाळेत ऑनलाईन शिकायला मोबाईल नाही, एका कार्यकर्त्याने एका मुलाला मोबाईल द्यायचा. आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नाहीतरी तुमचे तसे मोबाईल कोपऱ्यात पडलेलेच आहे. मग तुम्ही त्या मुलाला जर रिपेअर करून मोबाईल दिला आणि त्या मुलाने जर एक क्लास केला तर तुम्हाला कोटीचा आशीर्वाद मिळाला. आजही मोबाईल नाही म्हणून ऑनलाईन शिकणारी पोरं नाहीत. काय म्हणे तुमचं आहे? मोबाईल नाही म्हणून पोरं शाळेत म्हणजे ऑनलाईन शिकत नाही. पैसा फक्त मूर्ख माणसांच्या घरी आहे सध्या. जेवढी माणसं समाजात हलकट आहेत त्यांच्याकडेच माल आहे. सोमवार नाही, एकादश नाही, माल नाही, गंध नाही, कवापा, डोळे लाल, कोट्याधीश. पण आता मोबाईल गरीबाच्या पोरांना देणं ही काळाची. हे 3 मुद्दे कार्यकर्त्यांना आमदार साहेबांच्या वाढदिवसाचे पटले किंवा नाही पटले. आणि चौथी गोष्ट, राजकारण करत असताना पार्ट्या भरपूर पाहा, मला तिकडे झक मारा, पण 5 वाजता मतमोजणी संपली ना, 5:30 वाजता सगळे कार्यकर्ते एकत्र बसून चहा प्यायले पाहिजे. पुन्हा तो विषय गावात काढायचा नाही. हे शिकाय आमदार साहेबांचं त्यांचं. अहो हे दिल्ली मुंबईला सगळे निवांत एकटे बसत आहे, रिलॅक्स, एकत्र एका कोंबडे कुदती ही मंडळी. आणि आपण बसतो, आपण येडेच आहे. ते बिचारे मस्त आहे. काय चाललंय तुझं? ओके ना, चोवीची तयारी कर. त्यांच्या गप्पा आणि आपल्या गप्पा. मी गेलो असतो लग्नाला बरं का, पण तो आपल्या पार्टीत नसल्यामुळं. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तो काय मत आहे? हा विनोद नाही, माणसांमधलं प्रेम वाढवणं या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मग सगळ्यांनी मिळून मागा काय हा कल्पायुष्य Hare
अवलादी डांबरीवर जीप काढी द्या. जीप काढून एकच प्राणी पळतो, तोय बी एकच महिना. त्यालाही 15 दिवस बाकी. इथं नाचा या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता थोडा मुद्दा आहे परत. तुम्ही म्हणा चाललं कवर. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंडायुष्य म्हणजे आमदार साहेबांच्या एका कुळाचा नाही 42 कुळांचा उद्धार होऊ दे. आता काही मुद्दे काळाशी गरज आहे. आता आपण शिकलो. आपण म्हणतो पिढी बरबाद झाली. सगळे लोक भाषण म्हणतात तरुण पिढी बरबाद झाली. कुणी केली? आम्ही केली कोणी? आता बघा सगळ्या कारट्यांना मोबाईल आहेत. आता स्टेजवर सगळे आमदार साहेब आहेत, त्यांचे वडील बिचारे वारकरी वैष्णव आहेत. आपण सगळे वारकरी आहेत, महाराज मंडळी बिंडळी. आपणही शिकलो आणि हे शिकले. आमदार साहेब आपण सगळे शिकलो. आपण शाळेत जाताना यांच्यासारखे कपडे होते का? या नालायकांना काय कमी आहे? आपल्याला काय होतं? 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापर. मग खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. बरं पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय वठतच नव्हती. मग आपण थुका लावायचं बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टे होते का? आपल्या करगुट्याला लाकूड होतं का नाही? बोला पटकन. 8 रुपये भूक लागली का आट्टा चढवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. आणि 8 रुपयांत तर 9वी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पोत. कायची 8 रुपयांत आली. असे सगळे पोरं पावसाळ्यात आंघोळीला, उन्हाळ्यात आंघोळीला वड्याला, बोंगळे चड्ड्या वड्याला, मंडळी पाण्यात. बाहेर यायचं वाळूच पसरायचं. तापलं का परत पाण्यात. 10 पोरांमध्ये एकाची आई आली तर 9 पोरं घरात पळत होती. ही श्रीमंती होती. आता यांना काय कमी आहे? पाया पडून सांगतो, लोकांना थोडं वाईट वाटेल. महिला मंडळ, पुरुष मंडळीला वाईट वाटतं, माझे दिवस खराब आहेत. पाया पडतो महाराज म्हणून सांगत नाही. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. आजही तुम्हाला राग येतो लोकांना, पण मोबाईलमुळे 4 दोष झालेत. एका मिनिटात सांगू पटकन. 1, डोळ्याची ताकद कमी झाली. एज्युकेटेड लोकांनी तर ऐका, डोळ्याला 4 दोष आहेत. निकट दृष्टिता, दूरदृष्टिता, दृष्टी सातत्य आणि दृष्टी वैमश्य. काहींना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. काहींना लांबचं दिसतं, काहींना दोन्ही क्लिअर दिसत नाही, आणि काहींना दिसतच नाही.
हा विनोद समजू नका. डोळ्यांवर परिणाम झालेत किंवा नाही हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. एक दुसरा मुद्दा, मोबाईल मुळे कमरा गेल्या. 3 मोबाईल मुळे संवाद संपला. एकमेकाची मन माणसं एकमेकापुढे प्रगट करत नाहीत. आणि पाया पडून सांगतो, तुमच्या मनातलं दुःख कोणातरी पशी सांगत जा, ती कमी होतं. 1.5 वर्षाचं दुखणं तुमचं मी 1.5 तासात घालवलं. आणि एकलकोंडी माणसं झाली मोबाईलमुळं. एकटेच येड्या बाबळीत, मुरीत, तुरीत, सिमेंटच्या नळीत, कपाशीत. लघवीला आली, चैन सुद्धा खोलली नाही. हा पाणी खाली हा किंवा नाही आहे. आणि याचे परिणाम आहे का, एका मिनिटात सांगू. या पोरांना मोबाईलचा काय लागलाय, नाद. करेक्ट. नाद लागल्यामुळं काय झालं, यांचे मित्र कमी झाले, यांना दुस्ती कमी झाली, संवाद कमी झाला. हे एकलकोंडे झाले, एकटे बसायला लागले, यांना झोप येत. पटापट बोला, झोप येत. मोबाईल वापरणाऱ्या अवलादी रात्री झोपत नाहीत. आणि झोप येत नसल्यामुळं यांनी क्वार्टर सुरू केली. कशाला, कशामुळं झोप येत नाही म्हणून यांनी काय सुरू केली, क्वार्टरमुळे यांना काय येईल, पटकन बोला, झोप येईल म्हणून यांनी क्वार्टर सुरू केली. क्वार्टरला लागत पैसे कमी पडल्यामुळे यांनी काय सुरू केली, चोरी. करेक्ट. पेट्रोल चोर, टायर चोर, मेट्रोल चोर. शेतकऱ्या भोवती तर लई नवीन चोर आले, फुटबॉल न्याला आणि पाईप ठोला. शेतकरी इळभर पाईपात पाणीत घाल बसलं, हे गेलं. सायकल यांनी काय यांनी काय करायला सुरुवात केली, चोऱ्या. महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलंय म्हणून जनता जाग्यावर आहे. आणि महाराष्ट्रातल्या दुसरी लाट, कोरोनाची दुसरी लाट फक्त 3घांनीच थांबवली. 1 डॉक्टर, 2 पोलीस आणि 3 गावोगावच्या सामाजिक संस्था. सगळ्यात जास्त मदत कोणची, सगळ्यात जास्त मदत कोणची, सामाजिक संस्था. यांनी काय करायला सुरुवात केली, चोऱ्या. यांना चोरी पचली. पहिली किरकोळ चोरी पचल्यामुळे मोठ्या चोरीला सुरुवात झाली. चोरी केल्यामुळे यांना थोडा प्रॉफिट, पटापटा बोला, प्रॉफिट झाला. यांनी भारी मोबाईल घेतला, त्याच्यामध्ये गेम लागली. गेम मध्ये ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली. कोणच्याशी, पुरीशी. करेक्ट. हा बरोबर आहे. दोस्ती कोणाची झाली, बोला पटकन, पुरीशी. पोरगी यानं पाहेल नाही, पण हा कामाला लागला. तिनं ओळखलं हा कामातून, याचं ATM मोकळं कराय हरकत. तिनं याला लुटलं, हे कामातून गेलं, चोऱ्या करायला लागलं. प्रेम वाढलं, ATM मोकळं झालं. पळून जायचं ठरलं. पळून जायचं ठरलं. बरं, पळून जाणारी पोरगान पोरगी यांना लाज आबरू हा विषय नसतो का, माझ्या आईची इज्जत जाईल का. पूर्वी काय म्हणता माहिती का, उलट्या, प्यार क्या चीज है, हे इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता. इतके यडपट पुरी आहे. त्यांना अक्कल भेजा का माझ्या बापाची मान खाली होईल का, माझ्या आईची शरम नाही. पळून गेले. पैसे बोला पटकन संपले. प्रेम कमी झालं. तिला पहिल्या प्रियकराचा फोन तो यानं ऐकला, याला टेन्शन आलं. यानं तिचा ठेवून दिली. ती निघून गेली. हा लोड मध्ये आला. एक दिवस मोकार प्याला आणि जागेवर
आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्यात? हो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरीत? आणि असे पुरीनं धोका दिलेले माया पुढे बसलेले आता 5-7 इथं. मी नावा सगळं सांगल, आपलं काम वेगळं आहे. प्रेम राहो नीट आहे का? प्रेम करणारे नीट आहे का? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? शंभड्या, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं? ज्यांनी असे लफडे लुपडे केले ना, दरवाजे लावून भांडे घासते ते रे, दरवाजे लावून. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. 1.5 तास प्रियकन प्रियशी येड्या बाबळीत गप्पा आणत होती. 1.5 तास बाबळ इडी ही उरफाट्या बावलीची. आणि ती पोरगी त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय. तू मैं डोळ्यात पाय. इश्क ही मेरी जिंदगी है, तुम्हारे बिना मैं किसी की सोच भी नहीं सकती. तो म्हणला पण मी पॉझिटिव्ह निघालो ना, उलट तिकडे. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला 4था संकल्प करायचा आहे. झाड लावलं पाहिजे 1, मोबाईल दिला पाहिजे 2, गावातलं भांडण तात्काळ मिटवलं पाहिजे 3, आणि 4 मुलांना विशिष्ट काळच मोबाईल दिला पाहिजे, अन्यथा काढून घेतला पाहिजे 4. आणि 5 गाव तिथं व्यायामशाळा झाली पाहिजे. गाव तिथं व्यायामशाळा. निदान आमचे 15 पोरांमधले 5 पोरांनी तब्येत कमावली तर भारत देश सुखी होईल. आणि ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं ना त्यांना